वंचित बहुजन आघाडी आणि MIM यांच्यावर केलेल्या टीकेचा खरपूस समाचार शंकरराव लिंगे आणि उचल्याकार लक्ष्मण माने यांनी घेतलाय। शंकरराव लिंगे आणि उचल्याकार लक्ष्मण माने यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर शरसंधान साधलं। पंढरपूरच्या सभेत शिंदे यांनी MIM आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यावर केलेली टीका म्हणजे बालिशपणा आहे असं प्रतिपादन केलं। लागण्याची परिस्थिती आहे, कारण त्यांच्या स्वप्नात सुद्धा हे कधी घडलं नसतं। आम्ही घडवलं ते त्यांच्या स्वप्नात सुद्धा कधी घडलं अशा गोष्टी घडल्या। आणि आता त्यांना असं वाटत असेल की आम्ही घटनेचा बाळासाहेब घटनेचा खून करायला निघाले, ते शिंदे कोण लागून गेले, ह्यांनी काय दिवे लावले। 70 वर्ष काँग्रेसची आता सरकार होती, किती वेळा घटना दुरुस्त केली तुम्ही? दुरुस्त किती वेळा केला सांगा? तुम्ही काय बोलायचं याचं एक माणसाला जरा आत्तेच पाहिजे या वयात। बाळासाहेब हे घटनेचा खून करायला निघालेत म्हणजे काय अर्थ सांगा ना त्या गोष्टीचा, की म्हणजे काय केलं त्याने? पार्लमेंटमध्ये जिथं कुठे होते इतके दिवस सभासद होते ते आता सभासद नाहीत। आता पुन्हा जनता त्यांना सभासद करू इच्छिते। म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की MIM सारख्या काँग्रेस एवढा जातीवादी पक्ष जगाच्या पाठीवर कुणी नाही। ती काँग्रेसची खऱ्या अर्थानं काँग्रेसची खऱ्या अर्थाने BJPची बी टीम आहे। माळी समाज व इतर उपेक्षित समाज हा वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे आहे आणि शिंदे यांना पराभव समोर दिसत असल्यानं असं वक्तव्य करतायत असा टोला देखील यावेळेस मारला। भाजपचं जे सरकार आहे केंद्रातलं आणि राज्यातलं, त्यांनीच या संविधानाचा खून करत नवीन बेकायदेशीर असे आरक्षण दिलेले आहेत। आणि बाळासाहेब असं कधीही संविधानाचं वाचवण्यासाठीच बाळासाहेबांनी वंचित आघाडी काढलेली आहे। माळी समाजाला काय संदेश द्या? आता माळी समाज ही सगळ्या विदर्भातून सक्रिय झालेला आहे। माळी समाजाला आता 3 सीट दिलेली आहे। कोल्हापूरची सीट आहे, एक बुलढाण्याची सीट आहे, एक चंद्रपूरची सीट आहे। तर माळी समाजाने या महाराष्ट्रातील सर्व वंचित आपले जे आरक्षण आहे ते आरक्षण वाचवण्यासाठी सर्व OBCला आणि खास करून माळी आणि धनगर यांना मी आवाहन करतो की मोठ्या प्रमाणात आपली जबाबदारी आहे की या वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी याची आहे, ती OBCची आहे, भटक्यांची आहे, माळ्यांची आहे, धनगरांची आहे।